नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज। दौंड तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने उन्हाळ्यात खाद्य आणि पाण्याअभावी पक्ष्यांची होणारी तडफड लक्षात येताच दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राष्ट्रीय हरित सेना पुढे सरसावली आहे। त्यासाठी राष्ट्रीय हरित सेनेकडून विद्यार्थ्यांना पक्ष्यांच्या अन्नासाठी 50 बर्ड फीडर व पाण्यासाठी 50 मातीच्या भांड्यांचे परळ वितरण केले असल्याची माहिती शहरातील शेठ ज्योतिप्रसाद विद्यालयाचे प्राचार्य तथा राष्ट्रीय हरित सेनेचे पथक प्रमुख प्रमोद काकडे यांनी याबाबत माहिती दिली आहे। पर्यावरण संवर्धनात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात। वाढलेल्या तापमानाचा फटका पक्ष्यांना देखील बसत आहे। वाढलेले काँक्रिटीकरण पक्ष्यांच्या विवाऱ्यासाठी आवश्यक अशा वृक्षांच्या तोडीमुळे पक्ष्यांचा निवारा उद्ध्वस्त होतोय। त्यामुळे पक्ष्यांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागतोय। उष्णतामुळे पक्ष्यांच्या शरीरातील पाणी आणि ग्लुकोज कमी होतो। त्यामुळे अशक्तपणा आलेल्या पक्ष्यांकरिता पाण्याची अन्नाची व्यवस्था व्हावी याकरिता संस्थेतील गीताबाई मुकुंदास मराठी माध्यम प्राथमिक शाळा, गीताबाई मुकुंदास बंब मराठी माध्यम प्राथमिक शाळा, गीताबाई मुकुंदास बंब इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या प्रशाला, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय दौंड, स्वर्गीय की.गु. कटारिया महाविद्यालय दौंड मधील 50 विद्यार्थ्यांना बर्ड फीडर व मातीचे परळ भांडे वितरण केले झाले। भीमथडी संस्थेचे मानद सचिव प्रेम सु कटारिया, चेअरमॅन विक्रम कटारिया, प्राचार्य प्रमोद काकडे, उपप्राचार्य श्रीकृष्ण देवकर, पर्यवेक्षिका कुंतिका चौदार, पर्यवेक्षक रामदास होले आदी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले। या प्रसंगी उपशिक्षक गुरुनाथ कोळी, श्रीकृष्ण भुजबळ, विजय मस्के, ज्योती काकडे यावेळी उपस्थित होते। हे 50 विद्यार्थी ही भांडी बाल्कनीत, गच्चीवर व झाडावर ठेवणारे बर्ड फीडर मधील खाद्याचे स्वरूप, भाड्यांमध्ये नियमित पाणी ठेवणे, त्याच्या स्वच्छतेसंबंधी सूचना देण्यात आल्या। राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी संजय मधुरकर, कार्तिक पालखे, हेमंत बोहरा, सिद्धेश शिंदे, प्रसाद नगरकर, वैभव शामस आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलाय। इंग्रजी माध्यमाची प्राथमिक शाळा, श्रीमती विठाबाई चव्हाण कन्या प्रशाला, शेठ ज्योतिप्रसाद विद्यालय आणि स्वर्गीय की.गु. कटारिया महाविद्यालयातील विद्यार्थी अशा 50 विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये बर्ड फीडर आणि परळ भांड्याचं वाटप या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होते। या पुढील सूत्र मी श्री कोळी सर यांच्याकडे सुपूर्द करतो। विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये पक्ष्यांना बर्ड फीडर आणि परळ देण्यासाठी या वाटप असलेल्या कार्यक्रमानिमित्त असलेले अध्यक्ष आपल्या भीमथडी शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय शेठजी, चेअरमन साहेब विक्रम शेठजी, विद्यालयाचे मुख्याध्यापक आपले सर, उपप्राचार्य देवकर सर, पर्यवेक्षक होले सर, चौधर मॅडम यांच्या समेत या ठिकाणी हा परळ आणि बर्ड फीडर वाटप या ठिकाणी होत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 17 वर्षापासून राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून विविध उपक्रम आपण या स्पर्शेलामध्ये घेत आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम असेल तर फटाके उडील दिवाळी असेल किंवा अनाथ मुलांना खाऊ वाटप असेल आणि पशु पक्ष्यांना हा जो मानवतेच्या दृष्टिकोनातून वाटप आहे, परळ पाण्यासाठी परळ आणि धान्य ठेवण्यासाठी जो बर्ड फीडर आहे, हे वाटप गेल्या 17-18 वर्षापासून आपण राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून करत आहोत। दया, क्षमा, शांती, प्रज्ञाशील करुणा या संतांच्या अनमोल वाणीतून विद्यार्थ्यांना सर्वांगीण भावनिक विकास होण्यासाठी या हरित सेनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनुष्याला लागणारी सर्वात महत्त्वाची देणगी म्हणजे भाषा। भाषेच्या माध्यमातून मनुष्य आपलं सुख सांगू शकतो आणि दुःख ऐकूही शकतो, पण पशु पक्ष्यांना बोलण्यासाठी भाषा नाहीये। मग त्यांच्यासाठी सुद्धा आपण मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या घराच्या घरावरती किंवा बाजूला झाडाला अडकून एक परळ आणि बर्ड फीडर ठेवून त्या मुख्य प्राण्यावरती आपण दया करू शकतो। या मानवतेच्या भावनेतून या राष्ट्रीय हरित सेनेच्या माध्यमातून अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।